सूर्योदय झालेला आहे. आजचं आपले पहिले काम आहे आपले ब्लॅक पॅन्थर. ही होंडाची पाठीमागची काच बसवायची आहे. आता आपण शाहूवाडीमध्ये आहोत. इकडे कोल्हापूर रस्ता गेला इकडे, हा इकडे खाली मलकापूरला गेलाय. नमस्कार, जय महाराष्ट्र. आता आपलं आजचं दुसरं काम आहे. ही JCBची कॅट 44 बॅकलोडर याची समोरची काच बसवायची. हा कृष्णा डबा बार. आता हे काच आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि नवीन लावायचं इथं. आपण पाहू शकता हे बॅकलोडर कॅट 424 B2 याची समोरची काच बसून झाली आपली. हा कंपनीचा शिक्का पहा आपण, डोराटफ. आणि आता हा जुन्या काचाचा शिक्का पहा, डोराटफ. तीच कंपनी तीच काच. फिटिंग करून झालेलं आपलं हे दुसरं काम आहे. हे आजचं आपलं हे तिसरं काम आहे. सॅनी 215ची समोरची काच बसवायची आपल्याला. आपलं ब्लॅक पॅन्थर. एक मिनिट आपण आता पाहू शकता याची काच बसून झालेली आहे. हे काय आलं समोर काच आपण घेतलं लावून ठेवलं आहे. हटो जरा. हे पाहू शकता आपण, हा कंपनीचा लोगो, हे आमचं स्टिकर. ही कंपनीची ओरिजिनल ग्रीन टिंटेड मधली ग्लास आहे. ही कंपनी बॉर्डर आहे बाजूने ब्लॅकवाली बसवलेलं आहे. आम्ही कस्टमरांना वर लावून देतो, पण आता यांना ब्रेकर आहे. ब्रेकरला मशीन लगेच चालू करायचं आहे. नंतर काच लावल्यानंतर मशीन फ्रेमवर लावली की 4 तास बंद ठेवावं लागते. मग त्यांना काय म्हटलं, फ्रेम मी उचलून बाजूला सुरक्षित ठिकाणी ठेवून देतो, तुम्ही 4 तासांनी लावा. हे कस्टमर यांचे लावणार आहेत. हे आपलं काम झालेलं आहे. तर आजचं आपलं हे चौथं काम आहे. ही PC 210-10 सिरीजची पाठीमागची काच त्यांची होती कंपनीची. ही फक्त पेस्टिंग करायची आहे. पेस्टिंग करून झालेलं आहे, फिटिंग करून दिलं आहे. आता आपण निघालेलं आहे 5वं काम करायला. सॅनी 210ची दरवाजा खालची काच बसवायची आपल्याला. आता आपलं हे 5वं काम आहे. सॅनी 260 ही डोर बॉटमची ग्लास आपल्याला बसवायची आहे. ही नवीन जी सॅनीचं अपग्रेडेड मॉडेल आहे, हे साफ करायचं चाललेलं आहे. तर आपण पाहू शकता हे तर आपलं 5वं काम झालेलं आहे. सॅनी 260 ही मशीनची ऑपरेटर बुलेट राजा. नाव पण थोडं विचित्रच आहे, पण बरं आहे. आता आपलं हे 6वं काम आहे. सॅनी 210 ही समोरची काच बसवायची आहे. हे पाहू शकता आपण, ही साधी काच कोणतं कापून लावले आहे. तिथं आपण ओरिजिनल टफन ग्लास लावणार आहोत. आता हे आपण पाहू शकता ही काच वरती बसून दिलं आहे कस्टमरांना. आता यांना सांगितले 4 तासांनी मशीन चालू करायला, कारण त्यांना वेळ आहे म्हणून मशीन 4 तास बंद ठेवू शकतात. मागाचं मशीन बंद ठेवू शकत नव्हतं, ब्रेकर चालू नव्हता. तर आता हे आता हे 4 तासाने मशीन हे चालू करू शकतो. काच लावून झाले. आपण पाहू शकता आपलं हे आजचं 7वं काम आहे. कॅट 320 D3 याचे डोअरचे बॉटम ग्लास आहे, हे बसवायचे आपल्याला. ग्लास आपण आणलेले आहे. याच्यानंतर आपलं अजून एक 8 आणि 9 अजून 2 काम आहेत. आपण सकाळी बरोबर इथं 7 वाजता आलतो साईडवरती. आता वाजल्यात आपण पाहू शकता आता 11:15 वाजल्यात. म्हणजे माझ्या मते साधारणपणे पाहू शकता आता हे काच बसून झालेलं आहे. आपलं हे 8वं काम आहे. कॅट 424B याची आपलं हे रेडोर काच बसवायची आहे. याची साधी काच लावली होती, साधी काच ब्रेक करून काढायला चालले. पाहू शकता सेफ्टी ट्रकला काच कापडतात तशी आपले कापून लावले. आता आपण त्याला ओरिजिनल जी मशीन बरोबर काच होती आपण ती लावणार. आता पाहू शकता आपण काम झालेलं आहे. हे कॅटची दुसरा दरवाजाला रेडोर म्हणतात, रबरमध्ये बसलेलं आहे, जी ओरिजिनल कंपनीची होती ती. आणि इथे पहा, हे आपण सिलिकॉन लावून कोण दुसरं कोणतं का ना याला साध्या काचा लावलं होतं. म्हणजे सेम असं केलं तर अगोदर, तर आपण याला परत कंपनीचा रबर ओरिजिनल लावून रबरमध्ये बसलेलं आहे. पण याचा प्रॉब्लेम असा होता की एक साईडला इथेही आउट होतं. आपण पाहू शकता जवळजवळ 90% काच रबरमध्ये बसलेलं आहे आणि एक 10% पेस्टिंगमध्ये बसून आपण फिटिंग करून दिलेलं आहे. म्हणजे कस्टमरला ओरिजिनल लावण्याचा आमचा प्रमाणे घेत असतो. जरी जर फ्रेम आउट असली तरी ओरिजिनल लावण्याचा प्रयत्न करतो. साधं काचा कापून लावा असला प्रकार आम्ही करत नाही. आपण पाहू शकता हे आपलं साखरपमधलं सगळ्यात शेवटचं काम आहे. हे JCB 140 याची विंडोची स्लाइडिंगची काच बसवायची आहे आणि डोअर बॉटम बसवायचं. आपण पाहू शकता किती क्रसेंट सगळा डस्ट उडतो इथं, भयानक आहे ना. पण आपली गाडी ब्लॅक पॅन्थर आपण इकडे लावलं आहे, सगळी डस्ट वगैरे उडते सगळी. त्यात आपलं शेवटचं काम आहे.
आत्ता दुपारचे 3:30 वाजल्यात, म्हणजे आपलं एक 4:30 काम संपते सगळे. शेवटचं काम झालेलं आहे. आता वाजल्यास सायंकाळचे 4 वाजले. हे पाहू शकता. म्हणजे दिवसभरात आपली आज जवळजवळ 9 कामं झालेली आहेत. स्लायडिंगची वरची काच बसली आपण, एक खालची काच बसलेली आहे JCBची. ब्रँड पाहू शकता आपण शिक्का. हे पहा ओरिजिनल काच. याच्यावरती पार्ट नंबरसुद्धा आहे इथे. ओके, हे सुद्धा पहा JCB. ओके, काम झालेलं आहे आपलं.